नमस्ते. 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज मध्ये आपलं स्वागत. 10 डिसेंबर 2024 या दिवशी परभणी या ठिकाणी जो आपला धम्मबांधव सोमनाथ सूर्यवंशी याच्यावरती जो भ्याड हल्ला झालेला आहे, त्या भ्याड हल्ल्याच्या बाबत सर्वप्रथम पोलीस प्रशासनाचा व कालच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी जे बेतल वक्तव्य केलं त्याचा मावळ तालुका स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे आम्हा सर्वांचे आम्हाचे गोरगरीब जनतेचे नेते स्वाभिमानी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रमेश भाऊ साळवे व सर्व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या तालुक्याच्या वतीने प्रथमतः जाहीर निषेध करतो. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रमेश भाऊ साळवे या मोर्चामध्ये आता आम्हाला सामील दिसत नाहीये, त्याचं नेमकं काय कारण आहे? या ठिकाणी वास्तविक पाहता जर खरं सांगितलं तर त्यांची दहाडी 2-3 दिवस झालं दुखत आहे. डॉक्टरांची अपार्टमेंट आहे, परंतु मला वाटतं मुंबईला जे निषेध आहे आदरणीय आम्हा सर्वांचे नेते बाळासाहेब दादा प्रकाश आंबेडकर ह्या मोर्चाला ते आम्ही सर्वजण नक्कीच जाणार आहोत. वास्तविक पाहता परभणीमधील जो माथेफिरू होता, माथेफिरू म्हणता यायचं नाही, तो समाजकंटक होता. त्या समाजकंटकानं जी संविधानाची पुस्तिका होती ती पुस्तिकाची अपमान केला आणि त्या ठिकाणी संपूर्ण राज्यात देशात दलित समाज हा तळमळून जागा झाला. आणि त्यामध्ये ज्या दलित समाजावरती ज्या प्रशासनाने गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे त्वरित मागे घ्यावेत. ज्यामध्ये ज्या बांधवांचा मृत्यू झाला त्या बांधवांना प्रशासनाने शासनाने भरपाई द्यावी आणि आमच्या पत्रकाच्या मागणीत आम्ही टाकलेलंच आहे की त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला एक शासकीय नोकरी मिळावी अशी आम्ही या पत्राच्याद्वारे मागणी केलेली आहे. जर आता या आरोपीला किंवा त्या पोलिसांनी जर त्यांना त्या पोलिसांवरती जर गुन्हे दाखल झाले नाही तर आपली पुढची भूमिका काय असणार आहे? या ठिकाणी जर त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले नाही तर याचे प्रसाद मला वाटतं भीमा कोरेगावला नक्कीच त्या ठिकाणी झाल्यावर दिसतील. 1 जानेवारीला तुम्हाला आम्हा सर्वांचे जे आपले दैवत आपण मानतो असे भारतीय घटनाशिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचा भीमा कोरेगावला ज्यावेळेस जो शौर्य दिन त्या ठिकाणी आपण साजरा करतो तो शौर्य दिनाच्या नंतर एक मोठ्या आंदोलनाची नियोजन तालुक्यामध्ये करण्यात येईल अशी मी आपल्याला ग्वाही देतो. अशाच मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार.